आगमन झालेलं आहे. पाऊस थांबेल न थांबेल एक लक्षात घ्या की पावसाने परत एकदा धोक्याची सूचना दिलेली आहे की शेतकरी वर्गाला ही धोक्याची सूचना आहे. सरकारचा नाद मी सोडून दिलेला आहे, त्यामुळे सरकारला सूचना देण्याचा प्रश्नच येत नाही. ही सूचना शेतकरी वर्गाला अशी आहे की याच्यापुढे जागतिक तापमान वाढीमुळे जी पीक पाणी तुम्हाला माहिती होती ती पीक पाणी सगळं संपलेलं आहे, परंतु त्या विषयावर काही आज जास्त बोलण्यात काही अर्थ नाही. पावसाची सुरुवात आहे. बापूरावांच्या मी आल्या भेटल्याच म्हणलं काय तुमच्या कार्यक्रमाला गालबोट लावायला कोणी घरासमोर उतारा बितारा टाकला होता का बघा. सध्या आता काय सांगता येत नाही बाबा. बापूराव बापूराव त्या पुतळ्याला घाबरतील असं मला काय वाटत नाही. पहिल्यांदा मला आभार मानायचे ते तुमच्या सगळ्यांचे मानायचे, ते दोन गोष्टीसाठी मानायचे की ज्या प्रकारचं राजकारण कधीही आपण बघितलं नाही अशा राजकारणात निष्ठा नावाची जी चीज असते ती बघायला मिळणं मुश्किल झालेलं आहे. आणि सर्वसामान्य माणूस जोपर्यंत आमच्या मागे उभा आहे तोपर्यंत किती आले आणि किती गेले तरी मी त्याची काही पर्वा करणार नाही. त्याबद्दल मनापासून मी तरुण वर्गाला माझी विनंती राहील की आता पुढे या. परवा सातारला जे काय झालं त्याच्यावर मी काही भाष्य करू इच्छित नाही, परंतु जे झालं ते तुम्ही सगळ्यांनी बघितलं. तरुण पिढीला माझी विनंती आहे आणि बेमाने की डोळे उघडून बघा की तुमच्या पुढे आता काय मांडून ठेवलेलं आहे, कोण कुठल्या थराला जाईल आणि सत्तेसाठी कोण काय करेल याची काही किंमत राहिलेली नाही. आणि त्याच्या मागे केवळ 15,000 10,000 5,000 3,000 2,000 मताच्या किमतीला तुम्ही मतदान कृपया करून करू नका. ही तर पहिली सुरुवात आहे. आता तर ते ग्रामपंचायतीला काय काय होतंय बघा. मला काय तुम्हाला घाबरायचं नाही आहे. खटके वस्ती आणि गोखळी ही दोन गावं अशी आहेत, ही क्रांतिकारक गावे आहेत. एक क्रांतिकारक गाव आमच्यावर जरा रुसलं होतं, पण दुसरं राहिलं. अगदी त्याच्याबद्दलही त्यांचाही आभार आहे. आणि सगळ्यात जास्त महिला ज्या निवडून गेल्या जिल्हा परिषदेला आणि पंचायत समितीला त्यांचा मी आभारी आहे. पुरुष महिनाभर म्हणलं तर 2 महिनाभर म्हणलं तर जातात. यांनी दिवस काढले मुलं बाळ लेकरं सोडून, त्यांचाही मी आभारी आहे. आता जास्त मी काय बोलत नाही, जास्त अजिबात बोलायची वेळ राहिलेली नाही. आपण सगळे आलात, शुभेच्छा. परत एक कार्यक्रम पाऊस नसताना घेऊ आणि मला जे राजकारणावर बोलायचं तेव्हा निश्चितपणे बोलू. आज काही जे बक्षीसपात्र जी लोक आहेत त्यांना आपण फुल ना फुलाची पाकळी म्हणून जे काही देणार आहोत त्याचा आपण स्वीकार करावा अशी नम्र विनंती. धन्यवाद.